नमस्कार. आजचं हे विश्लेषण तुमच्या सर्वांसाठी खूपच खास असणार आहे. कारण आज आपण अशा एका सुवर्णसंधीबद्दल माहिती घेणार आहोत, जी महाराष्ट्रात सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी खरोखरच महत्त्वाची आहे. महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागाने 2026 साठी थेट भरतीची घोषणा केली आहे. यात सर्वात भारी गोष्ट माहितीये काय? तुमची निवड झाली की तुम्हाला तुमच्या पसंतीच्या अगदी स्वतःच्या गृह जिल्ह्यात सुद्धा पोस्टिंग मिळण्याची दाट शक्यता आहे. आता बघा, तुम्ही जर ती 39 पानांची अधिकृत जाहिरात पाहिलीत ना, तर ती वाचून समजून घेणं थोडं कंटाळवाणंच काम वाटू शकतं. पण काळजी करू नका, आपण ते सगळं एका अत्यंत सोप्या आणि थेट विश्लेषणात पाहणार आहोत. या भरतीचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ही एक सरळ सेवा भरती आहे. याचा सरळ अर्थ असा की फक्त एक लेखी परीक्षा आणि 0 मुलाखती. होय, कोणतीही मुलाखत नाही. म्हणजे प्रक्रियेतला सगळ्यात मोठा ताण तर इथेच कमी झाला. आज आपण या विश्लेषणात काय काय पाहणार आहोत? तर 1. नोकरीची संधी, 2. पदे आणि वेतन, 3. शैक्षणिक पात्रता, 4. निवड प्रक्रिया आणि शेवटी 5. महत्त्वाच्या तारखा व शुल्क. तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. कामगार विभागातली ही नोकरीची नक्की संधी काय आहे? महाराष्ट्र शासन कामगार विभागांतर्गत ही गट क म्हणजेच ग्रुप सीची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि संपूर्ण राज्यभरात एकूण 78 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. जसं मी आधी म्हटलं, संपूर्ण महाराष्ट्रभर नोकरीची ठिकाणे उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमची निवड झाली तर तुम्हाला पुणे, मुंबई किंवा नाशिकसारख्या जिल्ह्यांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. थोडी योग्य तयारी केली तर या 78 पैकी एक जागा नक्कीच आपली असू शकते. चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया. पदे कोणती उपलब्ध आहेत आणि त्यासाठी पगार किती मिळणार? या भरतीअंतर्गत एकूण 3 मुख्य पदे आहेत. यातलं सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे निरीक्षक म्हणजेच इन्स्पेक्टर. तब्बल 62 जागा फक्त ह्याच पदासाठी आहेत आणि पगार पहा 35,400 ते 1,12,400च्या घरात. दुसरं पद आहे लेखपाल किंवा अकाउंटंट, ज्याची वेतन श्रेणीसुद्धा अगदी निरीक्षका एवढीच आहे. आणि तिसरं पद आहे लघुटंक लेखक म्हणजे स्टेनोग्राफर, ज्याचा पगार 25,500 ते 81,100च्या दरम्यान आहे. लक्षात घ्या, या मूळ वेतनात सरकारी नियमांनुसार मिळणारा महागाई भत्ता आणि इतर सगळे भत्ते देखील जोडले जातील. म्हणजे पगार एकदम घसघशीत आहे. आता तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं, म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय असावी? आता इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या. वयाची गणना करण्यासाठी 11 जून 2026 ही कट ऑफ तारीख ठरवली आहे. खुल्या प्रवर्गासाठी तुमचं वय किमान 19 ते कमाल 38 वर्षांच्या दरम्यान असावं. तर मागासवर्गीय किंवा खेळाडूंसाठी हीच कमाल मर्यादा 43 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. याशिवाय माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांसाठी नियमानुसार वयात आणखी थोडी सवलत नक्कीच दिली जाईल. आता शैक्षणिक पात्रतेकडे थोडं लक्ष देऊया. प्रत्येक पदाची अट वेगवेगळी आहे. सर्वात जास्त जागा असलेल्या निरीक्षक पदासाठी कोणतीही पदवी चालेल. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स काहीही. आणि सगळ्यात भारी म्हणजे इथे कोणताही अनुभव मागितलेला नाही. जे उमेदवार नुकतेच पदवीधर झाले आहेत त्यांच्यासाठी तर ही सुवर्णसंधीच आहे. लेखपाल पदासाठी मात्र कॉमर्सची पदवी आणि सोबत 3 वर्षांचा कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. तर लघुटंकलेखक पदासाठी पदवीसोबतच शॉर्टहँड म्हणजेच लघु लेखनाचे 80 शब्द प्रति मिनिट आणि टायपिंगचे प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे. चला आता चौथ्या टप्प्याकडे येऊया. ही नोकरी मिळवण्यासाठी निवड प्रक्रिया आणि परीक्षेचं स्वरूप कसं असेल? तर ही परीक्षा अगदी पारदर्शक आणि सोपी आहे. एकूण 100 प्रश्न असणार आहेत 200 गुणांसाठी, म्हणजेच एका प्रश्नाला 2 मार्क. हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासांचा वेळ दिला जाईल. प्रश्नपत्रिका पदवी स्तरावरची असेल आणि सगळे प्रश्न बहुपर्यायी म्हणजेच MCQ स्वरूपाचे असतील. विशेष म्हणजे ही परीक्षा तुम्ही तुमच्या सोयीनुसार मराठी किंवा इंग्रजी यांपैकी कोणत्याही माध्यमात देऊ शकता. आणि हे या 200 गुणांची विभागणी कशी केलीये ते अगदी स्पष्टपणे सांगतंय. मराठी भाषेवर आधारित प्रश्नांसाठी 30 गुण, इंग्रजी भाषेसाठी 30 गुण आणि उरलेला जो मोठा भाग आहे म्हणजे तब्बल 140 गुण ते बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञानावर अवलंबून असतील. यावरून तुम्हाला तुमचा अभ्यास कुठे जास्त फोकस करायचा आहे हे एकदम क्लिअर होतंय, नाही का? आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय, अर्ज करण्याच्या तारखा आणि फी.
हे बघा, ह्या तारखांकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. अर्ज भरण्याची प्रक्रिया 13 मे 2026 पासूनच सुरू झाली आहे. फॉर्म भरायची शेवटची तारीख 11 जून 2026 आहे आणि फी भरण्यासाठी तुम्हाला फक्त 1 दिवसाचा अतिरिक्त वेळ दिलाय, म्हणजे 12 जून 2026 ही फी भरण्याची अंतिम तारीख आहे. आत्ताच कॅलेंडरवर ह्या तारखा नोंदवून ठेवा. आता फी किती असेल? तर खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क आहे 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपया. दोन्हीमध्ये फक्त 100 रुपयांचा फरक आहे. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ही फी नॉन रिफंडेबल आहे, म्हणजेच ती कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परत दिली जाणार नाही. तर सर्व माहिती मिळवल्यानंतर आता खरा प्रश्न उरतो तो हाच: महाराष्ट्र शासनात आपली हक्काची जागा मिळवण्यासाठी तुम्ही तयार आहात का? बघा, अशी शून्य मुलाखत असलेली आणि थेट पदवीवर आधारित भरती वारंवार येत नाही. त्यामुळे पटापट आपली कागदपत्रे गोळा करा, अभ्यासाचं नियोजन करा आणि वेळेत अर्ज भरा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. तुमच्या अभ्यासासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.